एक चोर पहाटे 4 वाजता चोरी करून ताशी 25 किलोमीटर वेगाने पळून गेला. ही खबर मिळताच पहाटे 5 वाजता पोलीस ताशी 30 किलोमीटर वेगाने त्याचा पाठलाग करू लागले. तर पोलीस चोराला किती वाजता पकडेल? इथे आपल्याला दिलेले आहे की चोर 4 वाजता चोरी करून 25 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाला आणि 5 वाजता पोलीस त्याचा 30 किलोमीटर प्रति तास वेगाने पाठलाग करू लागले. एका तासात चोराने 25 किलोमीटर अंतर पळाला असेल, म्हणून चोर व पोलीस यांच्यामधील अंतर हे 25 किलोमीटर एवढे असेल. इथे आपण वेग बरोबर अंतर भागिले वेळ या सूत्राचा वापर करणार आहोत. दोन्ही एकाच दिशेने पळत असल्यामुळे त्यांच्या आपण वेगांची वजाबाकी करणार आहोत. म्हणून 30 वजा 25 बरोबर अंतर हे दोघांमधील अंतर 25 किलोमीटर असेल. तसेच आपल्याला वेळ काढायचा आहे. इथे 5 बरोबर 25 भागिले वेळ, म्हणून वेळ बरोबर 25 भागिले 5 बरोबर 25ला 5ने भागल्यास 5 तास लागतात. पोलीस चोराचा पाठलाग सकाळी 5 वाजता करू लागले आणि त्यांना चोराला पकडण्यास 5 तास लागले. म्हणून पोलीस चोराला सकाळी 10 वाजता पकडतील. म्हणून आपले उत्तर सी आहे.